तर फायनली उमाची इच्छा होती कॉर्डियाला जायची, ती अचानक कशी पूर्ण झाली ते तुम्हाला सांगतो. स्वागत बघा कसं होतं उमाचा. अरे वा. यस घे. उमा बोलतोय कॅमेरा बंद कर, मला अजून एक प्यायचा. अरे पी बिंदास, अनलिमिटेड आहे, पी. बापरे. आणि आपला रूम बघा. नमस्कार, गुड मॉर्निंग. सकाळी उठलोय. किती वाजलेत? 7:15 झालेत. आणि तुम्हा सर्वांचा स्वागत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर जेव्हापासून आपण क्लाउड किचन सुरू केलं आहे, मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला आहे, दिवस कसे जातात समजत नाही. आणि तुम्ही आपले व्हिडिओज सुरुवातीपासून फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे आपण वर्षातनं एक तरी इंटरनॅशनल ट्रिप मारत असतो आणि मध्ये कुठे ना कुठे फिरायलाही जात असतो. आत्ताही तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजलंच असेल आपण कुठं चाललो आहे. पण ती ट्रिप कशी प्लॅन झाली, काय झाला ते मी तुम्हाला हळूहळू सांगणार आहे. पण एक बॅड न्यूज आहे याच्यामध्ये की आपली अनाया, तुमची सर्वांची जी लाडकी अनाया आहे, ती आपल्यासोबत येत नाही. तिची शाळा आहे म्हणून तिला जमणार नाही या ट्रिपवरती यायला. तर आलेली आहे अनाया. हाय अनाया. पहिल्यांदा तुला सोडून चाललोय आम्ही कुठेतरी. फिलिंग सॅड? इतका नाही पण असतेच मी. नेहमी आपल्या ट्रिपवरती अनाया असते ना, पण या टायमाला बिचारीची शाळा आहे. आणि आपलं प्लॅनिंग कसं झालं तेही तुम्हाला सांगायचं आहे म्हणून तिला नाही येत ना. हां, पण 3-4 दिवसाचाच प्रश्न आहे. करशील ना मॅनेज? हां आणायला आजी येते तिची बघायला. तर जास्त त्रास नको देऊ. हां मम्मा जशी तुला त्रास देते तसं तू आईला त्रास नको देऊ. हां हे बघा सकाळी उठून चालली शाळेत. चला अनायाला शाळेत सोडून आलो आपण. काल व्हिडिओ टाकला होता आपण मसाल्यांचा आणि बघा किती साऱ्या मसाल्यांच्या ऑर्डर आहेत. त्याही पॅकिंग करायच्या आहेत, कुरिअरवाल्याला द्यायच्या आहेत आणि मग आपल्याला निघायचं आहे. आणि इकडे आपला GoPro 360 जे काही आपल्याजवळ कॅमेरा वगैरे आहेत, माईक वगैरे आहेत, ते सर्व चार्जला लावलेत. आणि इकडे आपल्या लगेज बॅग्स ज्या आपण घेऊन जाणार आहोत, एक उमाची आणि एक माझी. तर उमा इकडे. उमा फर्स्ट टाइम आपण अनायाच्या वगैरे चाललोय, म्हणजे एक खुशी पण आहे आणि एक सॅडनेस पण आहे ना. हां सॅडनेस जास्त आहे बघा. पण आता काय करू, परिस्थितीच अशी होती. काय आपल्याला सर्व काही ऐन टाईमवरती बुकिंग करायला लागलं आणि प्रयत्न केला आम्ही आणायला मॅनेज करायचा, पण ती झाली नाही. तर आता थोडी घाई गडबड आहे. पॅकिंग वगैरे झाली ना सर्व? पॅकिंग वगैरे झाली, फायनल पॅकिंग बाकी आहे. आणि हे सर्व मसाले आपल्याला डिलिव्हर करायचे आहेत आणि रेडी वगैरे होऊन मग आपल्याला निघायचं आहे. 12 ते 12:30 पर्यंत आपल्याला चेकिंग आहे. आणि आता कुठे चाललोय ते थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल, पण एकदा उमाच्या तोंडातनं पण ऐकूया. कुठे चाललोय उमा आपण चाललेलो आहे क्रूज मध्ये. कुठे चाललेलो आहे ते तुम्हाला नंतर समजणार. ते नाही आम्ही सरप्राईज करणार. ते काय नंतर समजणार, ऑलरेडी आपण थंबनेल मध्ये टाकलेलं आहे. तर आपण चाललोय कॉर्डेलिया क्रूज टू लक्षद्वीप. 3-4 दिवसाचा आपण सेलिंग करणार आहे आणि लक्षद्वीपला जाणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण क्रूजमध्ये काय आहे, कोणते कोणते पॅकेजेस आहे, काय काय बघायला मिळणार आहे, कोणते रेस्टॉरंट आहेत, काय फ्री एंटरटेनमेंट शो आहे, आणि भरपूर काही तुम्हाला क्रूजचा टूर आणि भरपूर काही या क्रूजबद्दल तुम्हाला माहिती करायला भेटणार आहे. तर पुढचे व्हिडिओ सर्व इंटरेस्टिंग होणार आहे. तर चॅनल सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा. आणि जर या दिवसांमध्ये आम्ही बाहेर आहोत आणि तुम्ही मसाला, लोणचा वगैरे ऑर्डर करताय तर ते आम्ही 3-4 दिवसानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. हे बघा मेसेज टाकून ठेवा, आपण फोन इथे ठेवून चाललोय. चल मग आता तयारीला लागूया, रेडी होऊया. 12:30 पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. चला, जी काही आपली पेंडिंग कामं होती ती पूर्ण केलेली आहेत. आणि इकडे बघताय पॅकिंग पण आपली झालेली आहे आणि उमा पण इथे रेडी झालेली आहे. झालीस ना रेडी? आणि इकडे आपल्याला अनायाने आपल्याला ग्रीटिंग कार्ड दिलेलं आहे.
तर है आपण ना? दाखवूया. याच्यात खूप काही आहे. मेसेजेस आहे. आमच्यासाठी भरपूर सारे मेसेजेस लिहिलेत तिने, ते आपण क्रूज मध्ये गेल्यावरती वाचून दाखवूया. पण जर तुम्ही पॅकिंग करताय, म्हणजे गरजेच्या ज्या गोष्टी आहेत क्रूज मध्ये तुम्ही जाणार तर त्या तुम्हाला सांगतो. ते म्हणजे पहिली गोष्ट काय उमा? सी सिकनेसची गोळी, जे म्हणजे मला खूप गरज आहे. एवढी मोठी जहाज आहे ती, सी सिकनेस तर होणार नाही, पण ज्यांना भीती असेल त्यांनी नक्कीच सी सिकनेसची गोळी कॅरी करा. आवल्याची सगळं मी टॅबलेट पण घेतलेलं आहे. आणि एक हा स्क्रीनवरती तुम्हाला चार्जर दिसत असेल, तो पण चार्जर नाही, सॉरी, हा सॉकेट आहे. तो पण कॅरी करा, कारण तिथे एक इंडियन प्लग इन असतं आणि दुसरे सर्व अलग अलग प्लग इन असतात. जर तुम्ही मल्टिपल म्हणजे जास्त लोक असतात तर त्यांच्यासाठी गरजेचं आहे हा सॉकेट. आपलं पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे म्हणून आपण सगळं जास्तच कॅरी केलेलं आहे. बघूया आतमध्ये काय होतात. तर आपली जी वेसल आहे कॉर्डेलिया, ती कुठे उभी आहे मुंबईमध्ये? ते अलेक्झांडर डॉक मध्ये उभी आहे, फोर्ट मध्ये. त्या तिकडे जायला आपल्याला टॅक्सी करावी लागेल ना? तिकडे जायला आपल्याला टॅक्सी करायला लागेल. 45 किलोमीटर दाखवते. तिथे गेल्यानंतर तिथे खूप फॉर्मॅलिटीज असतात, जसं आपण एक प्लेन मध्ये चेक इन करतात तसं सर्व बोर्डिंग पास, आपल्या डॉक्युमेंट्स वगैरे दाखवायला लागतात, वॅक्सिनेशन सर्टिफिकेट दाखवायला लागतात. आणि जे वॅक्सिनेशन सर्टिफिकेट बद्दल बोलली तेही गरजेचं आहे, तेही तुम्ही कॅरी करा. ऑल तुमच्या मोबाईल. चला तर बसलोय गाडीमध्ये. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. काय उमा, मस्त व्ह्यू आहे ना? अटल सेतू वरनं आता आलोय आपण. चला तर 12:30 वाजलेत आणि आलोय आपण बोर्डिंग पॉइंटला. कॉर्डेलिया बोर्डिंग पॉइंट, कॉर्डेलिया क्रूज. अटल सेतूच्या मार्गाने आलोय. किती झाले ओमा? 921 ना? बापरे, ओमाला बघून VIP एंट्री दिली वाटतं आम्हाला. थँक्यू ओमा, तुझा रेब्यांचा चष्मा काम आला. हा, श्रीमंत वाटते बघा. हा तर सुरुवातीला आपला बोर्डिंग पास चेक झाला ना? हा, बोर्डिंग पास आणि आपला फोटो आयडी कार्ड, आधार कार्ड. आणि आता घुसलोय आतमध्ये आणि ही बघा क्रूज. अरे बापरे. वेलकम टू मुंबई पोर्ट अथॉरिटी, दिस इज द वे टू शिप. हे काय आहे? एम्बार्केशन. हा, एम्बार्केशन म्हणजे काय याचा अर्थ ओमा सांगणार. हा, पण त्याला गुगल करायला लागेल त्याच्या आधी. बहुतेक एंट्री असेल, पण इकडे बघताय आता AC मध्ये जाणार आम्ही. चला चला तर आलोय आतमध्ये आणि मस्त एकदम व्यवस्था केली. एवढा ऊन आहे बाहेर आणि शेडमध्ये एकदम आरामात ना आता. हा, एकदम आरामात. आता बहुतेक इथे फोटो काढायचा आहे आपल्याला. फोटो विकण्याचा व्यवसाय आहे यांचा. उल्लू बनवायचं काम आहे बघा. चला फोटो काढायचा टाइम आला. मॅडमचा फोटो, मॅडम का फोटो निघालो. फोटो वगैरे काढून लागलोय आपण आता चेक इनच्या लाईनमध्ये. हे सर्व चेक इनचे काउंटर आहेत भरपूर सारे आणि फक्त तुम्हाला आधार कार्डच विचारत आहेत ना? फोटो ID आणि जे काही पास असेल आपला तो विचारून ते दाखवून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. तर फायनली आपला चेक इन पण झालेला आहे आणि सिक्युरिटी चेक पण झालेला आहे ना? हां, जर तुम्ही ड्रोन कॅरी करताय तर ड्रोन तुमचा सीज होते. हां, तर इकडे ड्रोन कॅरी नका करू. आणि इकडे बघताय तुम्ही आपला रूम नंबर काय आहे? 4531. 4531. आता जाऊया क्रूजमध्ये. अरे बापरे. चला फायनली आलोय आपण आपल्या क्रूज जवळ, कॉर्डेलिया. किती मोठी क्रूज आहे बघ. याच्यामध्ये काय तुला सी सिकनेस होणार? बिलकुल हलणार नाही पाण्यामध्ये. बिंदास या, काय टेन्शन घेऊ नका ओमासारखं. नाही बघा काय होईल तेच विचार करते. चल तर फायनली ओमाची इच्छा होती कॉर्डेलियाला जायची, ती अचानक कशी पूर्ण झाली ते तुम्हाला सांगतो. पण आलोय बघा आता आपण. भारी. बोटी माहिती आहेत ना कशासाठी असतात? हां, या बघा किती बोटी आहेत. जेव्हा सर्वे करतात ना तेव्हा या बोटी पहिल्या बघतात आहेत की नाही, नाहीतर सर्वे पास नाही होत. हे बघा, खतरनाक मोठी कॉर्डेलिया दिसते तुम्हाला. चला आलोय आतमध्ये आणि स्वागत बघा कसं होतं ओमाचा.
अरे वा खूप छान, थँक्यू. आणि आत आल्या आल्या ते सर वरती होऊन जाते बघा, मान वर होऊन जाते, कारण नजाराच बघा खतरनाक, लिफ्टचा नजारा बघायला मिळतो तुम्हाला. मस्त टीका लावून तुझा वेलकम केला ना. आता वेलकम ड्रिंक पण घे, पुरा पैसा भरा आहे, काय सोडायचं नाही. हां मित्र दे, 4-5 ग्लास दे एकदाच. एकच ग्लास आहे, किती पण प्या ना. ऑरेंज आणि लेमन, चियर्स. घे घे. उमा बोलतोय कॅमेरा बंद कर, मला अजून एक प्यायचा. अरे पी बिंदास, अनलिमिटेड आहे, पी. सर किती पण पिऊ शकतो ना आपण. नक्की संपले तरी चालतील ना. नको. उमा क्रूज मध्ये जेव्हा येत आहे तेव्हा वायफाय विसरूनच जा, कारण आपल्या आयफोन वगैरे असेल तर हालत खराब होणार आहे. 200 MB बघा $5, 600 MB $15, 2.5 GB $57 आणि 4.2 GB $100 मिळतंय. हां $100 म्हणजे किती, 8,300 रुपये झाले. 4.2 GB साठी 8,300 भरायचे आहेत. म्हणून सांगते की विसरून जावा इकडे आल्यावरती वायफाय, कारण आपला आयफोन असला तर अजून वाट लागेल तुमची. म्हणून डेटा विसरून जावा, एन्जॉय करा नेचर. चल काय 4,600 आहे ना आपलं रूम. आता लिफ्टमध्ये जाऊया. लिफ्टमध्ये बघा किती मोठी लाईन आहे. बरं वाटलं ना, थंड थंडगार. हां आणि ते आतमध्ये आल्यावर एकदम टायटॅनिक सारखी फिलिंग येते ना. हे सर्व स्टेअरकेस वगैरे बघून. जॅक आणि जॅक रोज पितोय. यायला थोडा टाइम लागते, पण इकडे बघा 10 फ्लोअरवाली आपली बोट आहे ना क्रूज. फूड कोर्ट आहे 10व्या फ्लोअरवरती आणि भरपूर काही आहे. बोर्डिंग एरिया, डायनिंग रूम, स्टारलाईट, सर्व काही प्लॅन इकडे देत आहेत बघा. हां एक फोटो काढून घ्या याचा. फिटनेस सेंटर पण आहे उमा, रॉक क्लाइम्बिंग, बापरे भरपूर काही आहे. फोटो गॅलरी, चेअरमॅन क्लब. आणि हा जो पॅकेज आहे आपला तो इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट आणि डिनर लंच वगैरे आहे ना. हां तर काय टेन्शन नका घेऊ, फिटनेस सेंटर पण आहे. खा आणि आरामात व्यायाम करा. हां आता उमाने फोटो काढलाय, आता काय कन्फ्युजन नाही. काय डाऊट आला की उमाला विचारूया आपण. चला तर लिफ्टने आलोय आता खाली. आपला 4-6 आहे ना काहीतरी, 4531. हे बघा असं असिस्ट केलंय. आणि केबिन बघा. आता आपण तुम्हाला रूम टूर पण देणार आहोत. बरोबर चाललोय ना. फायर एक्सटिंग्विशर पण आहे आणि भरपूर सारे सेफ्टी आहेत. टायटॅनिकची आठवण करून बोलू आता भीती वाटते. टायटॅनिकची आठवण केली तर भीती वाटते. त्यात काय भीती वाटायची. टायटॅनिक मध्ये थंड पाणी होता, इथे पाण्यात गेलीस तर गरम होईल. काय टेन्शन नको घेऊ. जॅक मेला होता त्याच्यामध्ये, रोज वाचली होती. हे बघा हा आहे आपला रूम. हे बघा हा कार्ड भेटतोय तुम्हाला, त्या कार्डनीच तुम्ही सर्व ऍक्सेस करू शकता. रूम वगैरे जे काही आहे याच्यामध्ये तुम्ही थँक्यू याच्यामध्ये तुम्ही USD टाकून मस्त एकदम पाहिजे ते तुम्हाला खरेदी करायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता. बापरे. आणि आपला रूम बघा, इंटिरियर स्टँडर्ड रूम आहे आपला. हे बघा मस्त एकदम. ड्रेसिंग टेबल आहे. लाईट लाव ना, लाईटचे पैसे नाही भरलेत वाटतं. लाव पूर्ण पेटव. कुठे आहे, काहीच नाही पेटवायला. तर रूम टूर पण देऊया आपण तुम्हाला. हे बघा ड्रेसिंग टेबल, रेडी होऊ शकते. ड्रेसिंग टेबल आहे, एकदम कॉम्पॅक्ट आहे आपला रूम. वॉर्डरोब पण आहे आणि लॉकर पण आहे. जर तुम्ही सोना बिना घेऊन येते तर याच्यात ठेवू शकता. आणि इथे बघा इथे पण ड्रेसिंग टेबल आहे. आपण जेव्हा हाईड अँड सीक खेळू तेव्हा तू तिथे जाऊन लप. मी शोधेन तुला. लाईफ जॅकेट आहे ना, ते तर मॅन्डेटरी आहे. बापरे. वॉशरूम असेल ना. वॉशरूम नसलं तर काय शौचालय मध्ये जाणार. हे बघा खूप सुंदर वॉशरूम आहे. आपल्या उमाची फ्लाईट आहे. ओके, पण एकदम क्लीन आहे ना, स्वच्छ आहे ना. हे बघा शॉवर वगैरे पण आहे. मस्त एकदम कॉम्पॅक्ट मध्ये, म्हणजे एकदम छोट्याशा रूम मध्ये सर्व काही सेट करायचा प्रयत्न केलाय ना. 3 दिवस आपल्याला इकडेच राहायचंय उमा. सर्व काही आहे. आणि बेड बघा, किंग साईज बेड नाही पण चांगल्यापैकी. आणि इथे TV पण आहे. आणि तुम्हाला जो सुरुवातीला चार्जर दाखवला होता ना, हे बघा असे तुम्हाला सॉकेट मिळतात, म्हणून तो मी तुम्हाला चार्जर दाखवला होता.
आणि एक इंडियन सॉकेट असतो असं सांगितलं होतं, तो पण बघायला मिळतोय. आणि फोन, 4-5 पाण्याच्या बॉटल पण दिल्यात आपल्याला. हे काय आहे दिसते तुला, याच्याबद्दल काय सांगणार? हे नॉलेज काय आहे तुझं? ये माइट बी फायर एक्सटिंग्विशर. फायर एक्सटिंग्विशर नाही, पण तो स्मोक डिटेक्टर आहे. स्मोक डिटेक्टर, हा स्मोक डिटेक्ट करणार. आणि हा जो स्प्रिंकलर आहे तो फर्स्ट एडचा काम करणार. म्हणजे जी छोटीशी आग लागलेली असते ना, त्याला विझवण्याचा हा काम करणार. जसं याला समजलं स्मोक आहे, हा चालू होणार. जर तू झोपलेली असलीस तरी तो पाणी आपोआप तुझ्या अंगावरती येणार. म्हणजे फर्स्ट एड आहे तो, आग विझवण्याचा. तोच स्प्रिंकलर दिसतोय तुम्हाला. कसं आहे ओव्हरऑल? मस्त आहे ना रूम? म्हणजे शिप मध्ये पण असं भारी वाटतं ऍडजस्ट करून. म्हणजे तुम्ही येताय तर तुम्हाला अलग अलग रूम भेटतील. हा आपला इंटेरियर स्टँडर्ड रूम आहे. तुम्हाला ओशन व्ह्यू वाला पण रूम भेटतोय, पण ते तसे चार्जेस वाढत जातात. आपण स्वतः बुक नाही केलंय. तर आता आम्ही बुक कसं केलंय ते तुम्हाला सांगतो. बुकिंग बद्दल असं आहे की आमचा काही प्लॅन नव्हता, कारण अनायाच्या आजपासून स्कूल स्टार्ट झालेलं आहे. पण अचानक आम्हाला एक कॉल आला एविंग मधून, आपल्या फॅमिली फ्रेंड मधून, की सांगितलं की त्यांचे 2 तिकीट्स ते बुक केलं होतं, पण काही कारणामुळे ते दोघं जाऊ नाही शकत. आणि कॅन्सलेशन चार्जेस असं आहे की नॉन रिफंडेबल आहे. तर त्यांचे पूर्ण पैसे जात होते. तर ते आम्हाला विचारलं की तुम्हाला आहे का इंटरेस्ट, आम्ही थोडाफार डिस्काउंटमध्ये तुम्हाला देऊ म्हणून. बोला ठीक आहे, आपल्याला जायचं पण होतं कधीपासून. आणि एक आमची पण इच्छा होती जायची, आणि आम्हाला अचानक फोन आला, आणि ते पण आपल्याला अर्ध्या किंमतीमध्ये त्यांनी हा तिकीट दिलाय. म्हणून हा आमचा अचानक एकदम प्लॅन झाला. आणि डिटेलमध्ये तुम्हाला नाही सांगू शकते किती प्राइस आहे वगैरे, काय आम्हाला पण ते माहिती. पण हळूहळू आपण सांगण्याचा प्रयत्न करूया. तर आता लंच टाइम आहे. सुरुवातीच्याच दिवशी आपल्याला लंच भेटतंय, आणि असं आपल्याला एक आयटनरी काय बोलतं त्याला, ते भेटतंय. मंडेचं आता आपल्याला भेटलेलं आहे की मंडेच्या दिवशी काय काय असणार आहे. तर हे तुम्ही रोज वाचत चला, याच्यामध्ये तुम्हाला आयडिया मिळतील की इथे काय काय हॅपनिंग प्लेस आहेत ते. आता आपण लंच साठी जाऊया. ओके, लंच 12:30 to 2:30. 12:30 to 2:30 आहे ना. 1:30 वाजलाय. तर तुम्हाला रूम टूर दाखवला, आमचा प्रवास दाखवला. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तुम्हाला इकडचा लंच आणि बाकी सर्व आपण क्रूज फिरवूया. ओके, तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि नक्की सबस्क्राईब करा, कारण खूप सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला यानंतर भेटणार आहे. चला, टिल देन टेक केअर. बाय बाय. बाय बाय मुंबई.